श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यातील राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामांच्या मूर्तीचे अभिषेक होणार आहे. परंतु या दिवशी आपल्याला आपल्या घरी श्रीरामांची पूजा कशा प्रकारे करायची आहे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि जय श्रीराम अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर येणाऱ्या 22 तारखेला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण आपण साजरा करणार आहोत. 500 वर्षानंतर भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचं आहे, मंदिर सजवायचं आहे. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे, कारण अयोध्यातून प्रत्येकाला निमंत्रण पाठवले आहे आणि त्याचे काही अक्षता कलश प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. जालना येथील राम मंदिरामध्ये या कलशाचे पूजन केले गेले. संपूर्ण परिवाराला, प्रत्येक गावाला, प्रत्येक लोकांपर्यंत ही अक्षता संघाने पाठवलेली आहे. या अक्षता आपल्याकडे सांभाळून ठेवायच्या आहेत. जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षता आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत. प्रभू श्री रामचंद्रांचे स्वरूप म्हणून त्यांचे नित्य पूजन आपण करायचे आहेत. जेव्हा जेव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा त्या अक्षता आहेत तर त्या आपल्याला श्रीरामांच्या चरणी आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आपलं खूप असं पुण्य आहेत की या पुण्याईमुळे आपल्याला ज्या अक्षता आहेत तर त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर 22 तारखेला आपण सर्वांनी, जर तुम्ही कॉलनीमध्ये राहत असाल, सोसायटीमध्ये राहत असाल किंवा चाळीमध्ये राहत असाल किंवा तुम्ही गावाकडे राहत असाल, तर तुमच्या गावातील सर्व जे काही रामभक्त आहेत त्यांनी सर्वांनी मिळून आपण एका मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे आपण पूजा अर्चा करायची आहे. त्याच्यानंतर मग आपण भजन कीर्तन करायचं आहे, आरती करायची आहे. त्याचप्रमाणे प्रसाद देखील वाटायचा आहे. तसेच प्रभू श्री रामचंद्रांची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे. आणि या दिवशी आपण दिवाळी साजरी करायची आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक गावामध्ये दिवाळी, पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी ही साजरी करायची आहे. तसेच आपण आपल्या घरामध्ये दिवे लावायचे आहेत, अंगणामध्ये दिवे लावायचे आहेत, त्याचप्रमाणे बाल्कनीमध्ये दिवे लावायचे आहेत, फटाके लावायचे आहेत. आपण ह्या दिवशी नवीन कपडे घालायचे आहेत, मंदिरामध्ये जायचं आहे. आरती, भजन, कीर्तन हे सर्व आपण ह्या दिवशी अवश्य करायचं आहे. श्रीरामांचा जयघोष आपल्याला करायचा आहे, त्यांची प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे त्यांची पूजा देखील आपल्याला करायची आहे. तर आता आपल्या सर्वांना प्रश्न पडलेला असेल की आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीरामांची पूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे. तर ही माहिती आपण आता जाणून घेऊया. श्रीरामांची पूजा कशी करायची आहे. सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामांच्या मूर्तीचे अभिषेक होणार आहे. आणि अयोध्येला जाऊन या कार्यक्रमात सहभागी होणे सर्वांना शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी घरीच पूजा करायची आहे. तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाचे पात्र बनू शकता. प्रत्येक घरावर ध्वजारोहण करून श्रीरामांची पूजा व आरती करण्यात येणार आहे. सकाळी प्रभात फेरी आणि दुपारी पूजा, भजन, कीर्तन झाल्यानंतर रात्री प्रत्येक घरात दिवाळी साजरी होणार आहे. घरी भगवान श्रीरामांची पूजा कशी करायची तर ते जाणून घेऊया. ते आपण सोप्या पद्धतीमध्येच करायची आहे. आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपण प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करायची आहे. दिवशी सकाळी स्नान करून, ध्यान करून, भक्ताने श्रीरामाचे स्मरण करून देवांची पूजा करावी. लाल किंवा पिवळा कापड चौरंगावर अंथरावा. श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर ठेवायचा आहे. मूर्तीला आंघोळ घालावी आणि फोटो असल्यास ते पूर्णपणे स्वच्छ करून पाणी शिंपडावे. पंचामृत शिंपडून विधीपूर्वक पूजा करायची आहे. पूजेच्या वेळी देवासमोर धूप आणि दिवे लावावेत, म्हणजे घरातील वातावरण शुद्ध होते आणि मन देखील प्रसन्न होते. नंतर श्रीरामांच्या कपाळावर गंध, हळद, कुंकू, चंदन आणि अक्षता आहेत तर त्या आपल्याला लावायच्या आहेत. त्यानंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करायची आहेत. पूजेच्या वेळी अनामिकाने म्हणजेच करंगलीच्या बाजूच्या बोटाने
चंदन, कुंकुम, अबीर, गुलाल, हळद ही लावायची आहे। नंतर पूजा झाल्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य अर्पण करायचा आहे। लक्षात ठेवा, नैवेद्यात काहीतरी गोडाचे करायचे आहे। नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवले पाहिजे। शेवटी आरती करून आणि प्रसाद देऊन पूजेची सांगता होते। प्रसादात पंजरी प्रसाद आणि पंचामृत अवश्य समाविष्ट करावे। घरी पूजा करण्याचे नियम, तर घराच्या ईशान्य कोपऱ्यापर्यंत पूजा करावी। पूजेच्या वेळी आपले तोंड हे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेकडे असावे। पूजेसाठी योग्य वेळ पाहूनच पूजा करावी। पूजेच्या वेळी पंचदेवांची स्थापना अवश्य करायची आहे, म्हणजे सूर्यदेव, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हटले आहे। पूजेच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन पूजा करावी। पूजा करताना कोणताही आवाज करू नका। पूजा केल्यानंतर श्रीरामांना छान प्रार्थना करावी। नंतर श्रीराम रक्षा म्हणावी, नामजप करावा। घरात छान प्रसन्न वातावरण निर्माण करावे। धार्मिक मान्यतेनुसार घरी राम श्रीरामांची विधिवत पूजा केल्याने साधकाला प्रभू श्रीराम, माता सीता तसेच श्री हनुमान यांचे आशीर्वाद प्राप्त होतात। त्यामुळे त्यांची सर्व कामे पूर्ण होऊ लागतात आणि साधकाच्या घरात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते। चला तर मग पुन्हा एकदा दिवाळी साजरी करूया। 22 जानेवारी 2024च्या या विशेष शुभ मुहूर्ताबद्दल काही खास गोष्टी देखील जाणून घेऊया। प्रभू श्रीरामजीच्या अभिषेकाची वेळ 12:29:08 ते 12:30:32 असेल। हा मुहूर्त फक्त 84 सेकंदाचाच असेल। त्यामुळे आपल्याला याच मुहूर्तावर श्रीरामांच्या फोटोवर व सगळ्या देवावर अक्षता व्हायच्या आहेत। या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यदेव उत्तरायणात असतील, हीच एक चांगली वेळ आहे। महाभारतात अशी ही एक घटना आहे की उत्तरायणात सूर्यदेव गेल्यानंतर भीष्म पितामहाने आपला प्राण त्याग केला होता। उत्तरायणात आपल्या प्राणांची आहुती देऊन भीष्म पितामहाने मोक्ष प्राप्त झाला आणि ते भगवंताच्या चरणी विलीन झाले। या दिवशी मुहूर्ताच्या वेळी मेष राशी असेल, मृगशिरा नक्षत्र असेल आणि इंद्रयोग असेल। याशिवाय अभिजित मुहूर्त असणार आहे। त्याचा एक स्वयंभू मुहूर्त आहे। कोणाला कोणत्याही कामासाठी कोणताही मुहूर्त सापडत नसेल तर अभिजित मुहूर्ताचाही वापर केला जातो। तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरी अशा प्रकारे पूजा करायची आहे। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामांच्या मूर्तीचे अभिषेक होणार आहे। त्या निमित्ताने अयोध्येला जाऊन या कार्यक्रमात सहभागी होणे सर्वांना शक्य नाही। त्यामुळे आपण आपल्या घरच्या घरीच ही पूजा करायची आहे। प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर राहावी म्हणून आपण ही पूजा करायची आहे। पूर्ण दिवसभर आपण श्रीरामांचा जयघोष करायचा आहे। तसेच आपले इतके भाग्य आहेत की आपल्याला या वर्षी 2 वेळा दिवाळी ही साजरी करण्याचा योग मिळाला आहे। त्या योगाचं आपण सोनं करून घेऊया। आपण दिवाळी साजरी करूया। 22 तारखेला आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये सगळीकडे दिवे हे प्रज्वलित झालेच पाहिजे। ध्वज हे आपण लावलेच पाहिजेत। अशा प्रकारे आपण दिवाळी खूप आनंदाने आणि प्रसन्नतेने आपण ही दिवाळी साजरी करायची आहे। आणि ज्या अक्षता आपल्याला मिळाल्या आहेत तर त्या अक्षता आहेत तर त्या आपण आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत। आणि जेव्हा कधी